जय जय रघुवीर समर्थ। साधक हो, मी राजाराय मठातील स्वामींची आरती, अभिषेक, मंत्र, जप याचा सगळ्याचा अनुभव घेतलाय आणि तो अनुभव मी तुमच्याकडे आज शेअर करणार आहे। ही मूर्ती प्रसन्न आहे। अनेक भक्तांच्या मते या मूर्तीसमोर बसून नाम, जप, ध्यान किंवा अभिषेक मंत्राचा जप केल्याने मनाला शांती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। स्वामींचा संदेश अगदी सोपा आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हजारो भक्त दररोज या मठात दर्शनासाठी येतात आणि श्रद्धेने प्रार्थना करतात। गंध, अक्षदा, फुले, हार अर्पण करून धूप, दीप, नैवेद्य दाखवतात आणि शेवटी आरती करून प्रार्थना करतात। हे जे दृश्य आपण पाहत आहात ती सर्व मठातील आहेत। आरती करून आता अभिषेक करून सर्वजण भक्त नामघोष करत आहेत आणि ही जी तुम्हाला रांग दिसते ते प्रत्येक वेळेला धूप, नैवेद्य, धूप, दीप, दूध, दही यांचा अभिषेक करून ह्या परत परत प्रत्येक साधकाला स्वामींच्या पायाजवळ हा अभिषेक करता येतो। प्रत्येक साधक तिथे जाऊन ते भटजी जे सांगतील त्याप्रमाणे अभिषेक करायचा असतो आणि ह्या अभिषेकाचा लाभ प्रत्येक व्यक्तीला मिळतो आणि खूप छान आनंद मिळतो। खूप अगदी आपल्याला मनापासून स्वामींची पूजा, अर्चा, ध्यान वगैरे सगळं करता येतं आणि त्यामुळे आपल्या मनाला खूप समाधान मिळतं। हा अभिषेक केवळ एक विधी नसून स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा एक सुंदर आध्यात्मिक अनुभव आहे। श्री स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करताना मला हा आलेला दिव्य अनुभव आहे। आणि त्यानंतर मग आरती होते। प्रत्येकाच्या हातात आरती देऊन आणि आपण आरती करतो आणि आरती केल्यानंतर सगळ्यांना प्रसाद देतात। अशी ही छान पद्धत आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला स्वामींची पूजा करता येते। या अभिषेकाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या मनातील अहंकार, चिंता आणि दुःख स्वामींच्या चरणी अर्पण करणे आणि श्रद्धेने हा केलेला अभिषेक मनाला अद्भुत शांती आणि समाधान देतो। श्री स्वामी समर्थ। मला स्वतःला या पवित्र मूर्तीचा अभिषेक करण्याचे भाग्य लाभले। राजाराय मठात प्रत्येक साधकाच्या हस्ते श्रद्धेने अभिषेक करण्याची संधी दिली जाते आणि खरोखरच मी भाग्यवान आहे की हा अभिषेक विधी मी पूर्ण केला। स्वामींच्या चरण स्पर्श करतो। प्रत्यक्ष त्या मूर्तीला आपण संपूर्णपणे दही, दूध, मध, तूप नंतर तसंच दूध अर्पण करताना ओम श्री स्वामी समर्थाय नमः असा मंत्र जप केला जातो आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ केली जाते। मग गंध, अक्षदा, फुले अर्पण करून आरती केली जाते। राजाराय मठात श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीचा अभिषेक करताना माझे मन अगदी भरून आले। तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही। जणू स्वामींच्या चरणी सर्व चिंता विसरून मनाला अपार शांती मिळाली। आजही तो क्षण आठवला की मन कृतज्ञतेने भरून येते। स्वामींची कृपा अशीच सर्वांवर राहो। श्री स्वामी समर्थ। राजाराय मठात प्रत्येक साधकाच्या हस्ते प्रेमाने आणि श्रद्धेने हा अभिषेक करून घेतला जातो। हा अनुभव खरंच शब्दात सांगताही येणार नाही। एवढं स्वामींच्या चरणी मन
आपोआप शांत होतं. श्री भक्तजन स्वामी हो, समर्थ. खरोखर तुमचा श्री जर स्वामी समर्थ. अक्कलकोटला जाण्याचा मी योग आला अक्कलकोट इथे तर तुम्ही राजाराय मठामध्ये नक्कीच आहे या आणि राजाराय तिथे मठात स्वामी समर्थांचा जा अभिषेक चालू आहे. आणि सकाळी 6 या वाजल्यापासून अभिषेकाचा अभिषेक सुरू आहे नक्कीच आणि आता लाभ इथे घ्या. नामस्मरण हा चालू आहे. अभिषेक सकाळी 6 वाजल्यापासून चालू झाला, तो जवळजवळ 9 वाजेपर्यंत हा अभिषेक चालूच होता आणि त्याचा आम्ही आनंद घेतला आणि मी तर खूप चांगला अनुभवच घेतला. तोच अनुभव आपल्याला सांगत आहे. तसंच आपण अक्कलकोटच्या राजाराय मठाचं महत्त्वही जाणून घेऊया. राजाराय मठ हे श्री स्वामी समर्थांच्या प्रमुख मठांपैकी एक मानलं जातं. स्वामी समर्थ येथे अनेक वेळा आले, भक्तांना मार्गदर्शन केलं आणि असंख्य भक्तांवर कृपा दृष्टी केली. त्यामुळे हे स्थान आजही स्वामींच्या चैतन्याने भरलेले असे मानले जाते. या मठात श्री स्वामी समर्थांची सुंदर उभी मूर्ती आहे. विशेष म्हणजे येथे भक्तांना श्रद्धेने स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करण्याची संधी मिळते. अनेक साधक हा अनुभव म्हणजे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण मानतात. राजाराय मठात नेहमी शांत वातावरण, अखंड नामस्मरण आणि स्वामींची कृपा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. त्यामुळे देशभरातून हजारो भक्त या मठामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी येतात. मलाही या पवित्र स्थळी जाऊन स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करण्याचे भाग्य लाभले. तो अनुभव आजही मला शांती आणि समाधान, आनंद देतो. मी असेच म्हणेन की स्वामींच्या दरबारात श्रद्धेने या, रिकाम्या हाताने कोणीही परत जात नाही. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. राजाराय मठ हे केवळ एक मंदिर नाही, तर स्वामी समर्थांच्या कृपेचा जिवंत अनुभव देणारे पवित्र स्थान आहे. स्वामी समर्थांचा तुमचाही काही अनुभव असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. स्वामींचे नामस्मरण करा. नमस्कार. आपल्या सर्वांवर स्वामींची कृपा अशी राहो. श्री स्वामी समर्थ. ही स्वामींची आरती चालू आहे, याचा लाभ घ्या.